दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पद्धतीसह त्याचा संपूर्ण अभिलेख हा आता एक क्लिकवर ग्रामीण पोलीस दलातील तपास अधिकारी यांना उपलब्ध होणार आहे। गुन्हेगाराची माहिती यापूर्वी मॅन्युअल पद्धतीने संकलित करून ठेवण्यात येत होती। गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्याच्या मोडसनुसार त्या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीची माहिती काढण्यात पोलिसांना बराच वेळ लागत होता। पोलिसांना गुन्हेगाराची माहिती ऑनलाईन पद्धतीने तात्काळ उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांच्या संकल्पनेतून तसंच डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या माध्यमातून गुन्हेगारांची अद्ययावत माहिती असलेले MOB सजेशन ॲप्लिकेशन ॲप याची निर्मिती करण्यात आली। यामध्ये 1836 गुन्हेगारांचा गुन्ह्याच्या अनुषंगाने वर्गीकरण करून माहिती संकलित करण्यात आली। या ॲप्लिकेशनचं दिनांक 4/4/2025 रोजी वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। याप्रसंगी डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, डॉक्टर सुभाष लहाने, संचालक, देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, गोपाल बुरकुल, प्राध्यापक, तसंच ॲप्लिकेशन तयार करणारे विद्यार्थी साहिल पाटील, अनुष्का गायकवाड, सृष्टी येळमकर, अथांग वानखेडे याच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी तसंच अंमलदार उपस्थित होते। याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की स्मार्टपणे तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांची माहिती ही ऑनलाईन पद्धतीने संकलित केल्यानं हा डिजिटल डाटा कायमस्वरूपी संरक्षित केला जातो। यामुळे गुन्हा घडल्यानंतर एका क्लिकवर तपास अधिकारी यांना गुन्ह्याच्या स्वरूपानुसार गुन्हेगारांची माहिती उपलब्ध होणार आहे। मॅन्युअली MOB सजेशन मिळवण्यात लागणारा अधिकचा वेळ वाचणार असून या प्रणालीचा फायदा परिक्षेत्रातील जिल्ह्यांना होणार असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं। सदरचे ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी डॉक्टर विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश वाघ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, रवींद्र लोखंडे, सचिन ढवळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल तिडके यांनी परिश्रम घेतले। विलास हिवाळे, दक्ष पोलीस न्यूज, छत्रपती संभाजीनगर।